नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर हे बघा, आपण आता शेळ्या चारायला सोडलेले आहेत आणि हे तुम्हाला दिसत असेल, हे वाळलेली पाळाटी आहे सरकी. तर याचं काय झालं मित्रांनो, जे आपल्याला समजा शिड आपण लावलेलं होतं पोलांचं, कपाशी लावली होती, तर ते उपटून आपल्याला गहू पेरायचं आहे. त्याच्यामुळं आपण काय करतो, काही शेतकरी काय करते, आपले शेतकरी मित्र, की ह्या पळाट्या अशा न टाकता याला जाळून टाकतात ताबडतोब. आणि आपण तसं न करता आपण बांधावरती आणून टाकलेले आहेत. कारण की ह्या शेळ्या आता याला बघा तुम्ही, येता जाता हे पाला खाणार, याच्यामधल्या नाख्या खाणार. हे जवळपास उन्हाळ्यापर्यंत तुम्हाला दिसेल की याला काड्या पण ठेवणार नाहीत, येते जाते वेळेस खात राहणार. हे बघा किती आवडीनं खात आहेत, हे बघा किती आवडीनं खात आहेत ती पाटा. तुम्ही जाळून द्यायपेक्षा अशा बांधणीवरती आणून टाकायचे मित्रांनो. कारण जेणेकरून हे आपण जाळून याचा काही उपयोग होत नाही, पण जर असं जर बांधणीवरती जर आणून टाकलं तर शेळ्या अशा पद्धतीनं खातात आणि वेस्ट वायाला जात नाही. कारण की त्या शेळ्यांना हे वाळल्याच्या नंतर पळाटीचा पाला आणि नाख्या खूप चविष्ट लागतात आणि खूप आनंदाने खात आहेत. बघा, तुम्ही बघू शकता, इतक्या आनंदानं खात आहेत त्या. त्याच्यामुळं पळाटीचं तुम्ही अशी वायाला घातल्यापेक्षा, जाळून टाकल्यापेक्षा, जाळून काहीच उपयोग नाही आपला. त्याच्यामुळं असं जर हे केलं, नियोजन केलं, तर येता जाता तुमच्या शेळ्या इथं चरतील आणि हे उन्हाळ्यापर्यंत तुम्हाला एक काडी पण ठेवणार नाही पळाट्याची. हे बघा, तुम्हाला आता हे शेवटपर्यंत तर दिसलंच या आपल्या व्हिडिओमध्ये. समजा इथून समोरच्या पण उन्हाळ्यापर्यंत काही ठेवतात का बघा तुम्ही, काही ठेवणार नाही, पाला नाही ठेवणार, काहीच नाही ठेवणार. इतक्या खूप आवडीनं खाता येत त्या, बघू शकता तुम्ही. इथं 10 मिनटं जरी तुम्ही याच्यात चारल्या तरी पण शेळ्या मस्तपैकी खाऊन. आणि याच्यामुळं काय होतं मित्रांनो, हे जसं जसं वाळण तसं त्यांना खारट लागतं आणि त्या जास्तीत जास्त आवडीनं खातात, आनंदानं खात आहेत. हे बघा, आता आम्ही तिकडं दुसरीकडून चारून आणल्यात नेमकं. परत सकाळी इथं चारल्यात थोड्या, मला सुरुवातीला व्हिडिओ केला ना, आता इथं परत डबल आणल्यात. आता परत किती आवडीनं खात आहेत बघा तुम्ही. त्याच्यामुळे मित्रांनो, जाळून देण्यात काही उपयोग नाही, आपला नुकसान आहे त्याच्यामध्ये. कारण की येतच आता हे पहाटीचा पाला खाताच आणि याच्यामुळं पाणी पण जास्त पित आहेत शेळ्या. कारण की कोरडा चारा असल्यामुळं याच्यापासून त्यांना जास्त पाणी पिण्याची पण आवश्यकता वाटते. त्याच्यामुळे कृपया तुम्ही जर आता पळाटी उपटल्या, तर तुमच्याकडे जर शेळ्या असतील तर तुम्ही असा त्या पळाटीचा उपयोग करू शकता न जाळता. बघू शकता तुम्ही, आता हे तुम्हाला लाईव्ह उत्तर आहे आपलं. हे बघा किती आवडीनं खात आहेत शेळ्या. अशा पद्धतीनं तुम्ही शेळ्यांचं नियोजन केलं तर खूप चांगलं आहे मित्रांनो. शेळ्यांना काही पण खायला टाका, शेळ्या खातात. होता मग एक मला कमेंट टाकलं होतं, मी एक व्हिडिओ टाकला होता मागच्या वेळेस, की शेळ्या माती सोडून काही पण खातात. तर त्यांची बाह्याची कमेंट आली होती की बाबा सीताफळाचा पाला खातात का. बरोबर आहे, ते नाही माझ्या लक्षात राहिलं. सीताफळाचा पाला तर नाही खात शेळ्या, पण एक विषय म्हणजे काय, सीताफळाचं जाऊ द्या, पण बाकीचं सगळं पाला खातात ते. बेश्रमाचं सोडून, सीताफळाचं सोडून, पुन्हा तुम्ही माणसानं बेश्रम तर राहिलेच नाही आता, पण तरी तुम्हाला ते सांगणं आहे गरजेचं. त्याच्यामुळं मित्रांनो, शेळ्यांना फक्त पावसाळ्यामध्ये थोडी अडचण आहे. पावसाळा एकदा निघून गेल्याच्या नंतर तुम्हाला हिवाळा आणि उन्हाळ्यामध्ये त्यांना फक्त वेळ द्यायचं काम आहे. जेवढा तुम्ही वेळ द्याल तेवढं ती शेळ्या काही खात राहतात.
फक्त बंदिस्त जास्त म्हणलं तर पावसाळ्यामध्ये तुम्हाला बंदिस्त करण्याची जास्त आवश्यकता असते आणि हिवाळ्यामध्ये तुम्ही अर्ध बंदिस्त करू शकता, 2 तास 3 तास जेवढा वेळ भेटेल तेवढं तुम्ही फिरू शकता आणि नंतर दुपारी बांधू पण शकता. आणि उन्हाळ्यामध्ये तर आपण फिरू शकतो दिवसभर, कारण उन्हाळ्यामध्ये काही एवढं हे नसतं, माल नसतं, कोणाचे काही नसतात, पूर्ण रानं मोकळे झालेले असतात. त्याच्यामुळे आपल्याला कुठली काही अडचण येत नाही शेळ्या चारण्याची. तर अशा पद्धतीनं शेळीपालन चालू आहे मित्रांनो आपलं. जसं जसं आपल्याला अभ्यास होत चालला तसं आपण या शेळ्यांचं नियोजन करत आहोत. याच्या अगोदर आपल्याला काही एवढं नॉलेज नव्हतं, पण आता जवळपास 4 वर्ष व्हायला शेळीपालनामध्ये. आपल्या शेळ्या तुम्ही म्हणसाल 4 वर्ष व्हायला, पण शेळ्या तर जेवढ्या तेवढ्या शेळ्या आपल्याकडं फक्त 5 शेळ्या आहेत. सुरुवातीला 2 घेतल्या होत्या, त्याच्यानंतर परत 1 घेतली आणि 4 शेळ्यावर होता आतापर्यंत. आता 5 शेळी, आता 1 शेळी घेतली 17,000ला. 2 बोकडं आहे तिच्या खाली, 5 शेळ्या आणि 8 बकरं. अशा पद्धतीनं आपलं शेळीपालन चालू आहे मित्रांनो. जोपर्यंत पुरा अभ्यास होत नाही, आपल्याकडं नॉलेज आहे पण आपल्याकडं भांडवल कमी आहे, पैसा कमी आहे, त्याच्यामुळं आपण एवढं रिस्क घेऊ शकत नाही. कारण की आपल्याला 10, 15, 20 शेळ्या जर करायचं म्हणल्यानंतर भांडवल लागणार, त्याला कंपाऊंड करावं लागणार. सध्या आपलं बगर कंपाऊंडचं बघू शकता तुम्ही. हे काय समोर आपल्याला कंपाऊंड करायचं आहे, पण त्याला पण खर्च भरपूर लागतो आहे. त्याच्यामुळं आपण जसं आपल्याला झेपल त्या पद्धतीनं आपलं चालू आहे. आपला शेती कमी असल्यामुळं आपलं कुटुंब चा उदरनिर्वाह आणि सगळं नियोजन करून बघून आपल्याला हे शेळीपालन करणं आहे मित्रांनो. त्याच्यामध्ये परत आपल्याला पाण्याची टंचाई आहे. पाणी 10, 15, 20 शेळ्या जर करायची म्हणलं कंपाऊंड तर पाहिजेच आणि त्याच्याबरोबर 10, 20 गुंठे आपल्याला हिरवा चारा पण लागतो आहे. त्याच्यामुळं एवढं आपण समोर चालून नियोजन करू शकतो, पण सध्या तर नाही होणार आपल्याकडून. जसं जसं होईल तसं तसं तुम्हाला पण बघायला भेटेल. आपले व्हिडिओ, प्रत्येक व्हिडिओ बघा. असं नियोजन आपल्या शेळीपालनाचं दमादमानं होणार आहे. कारण की एकदम झेप घ्यायला जमत नाही, कारण तेवढं भांडवल आपल्याकडं अवेलेबल नसल्यामुळं आपण तेवढा निर्णय घेऊ शकत नाही. याच्यामध्ये जसं याच्यातच आपल्याला गुंतवणूक करावं लागणार. जसं शेळीचं, बकरांचं आपल्याला पैसा येईल तसा तसा आपण गुंतवणूक करून याच्यामध्ये वाढ करणार आहोत मित्रांनो. टप्प्याटप्प्यानं करावं आहोत. एकदम घास घेतल्यानं नसतं जमत, ते कधी कधी सहन होत नसतं आणि त्याच्यापासून आपल्याला म्हणजे इजा होऊ शकते. त्याच्यामुळे आपल्याला तसा निर्णय घ्यायचा नाही. तसा निर्णय घेणं चुकीचं आहे मित्रांनो. कारण की आपण जर जोपर्यंत अनुभव नाही तोपर्यंत एवढा पाय उचलणं माझ्या हिशोबानं तर चुकीचं आहे. त्याच्यामुळं पूर्ण नॉलेज असणं गरजेचं आहे. जोपर्यंत तुम्हाला नॉलेज चांगल्या पद्धतीचं येत नाही तोपर्यंत तुम्ही पण शेळीपालनामध्ये वाढ करू नका. जेणेकरून 5-10च्या आतमध्ये शेळीपालन करू शकता तुम्ही, जोपर्यंत तुम्हाला पुरेपूर माहिती होत नाही. स्वतः डॉक्टर झाल्याशिवाय स्वतः लसीकरण करता आलं पाहिजे, सगळं करता आलं पाहिजे. त्याच्यानंतर तुम्ही 15-20 अशा पद्धतीचे शेळीपालन करून तुम्ही बंदिस्त शेळीपालन करू शकता मित्रांनो. त्याच्यामुळं आजच्या चाऱ्याच्या नियोजनाचा हा व्हिडिओ होता मित्रांनो. हे जे वाळलेलं वेस्ट आपल्या शेतातील पराठीचं जो आपण जाळतोय, ते न जाळता तुम्ही जर असं केलं तर खूप चांगल्या पद्धतीनं तुमच्या शेळ्याचा पण फायदा होईल. अशा पद्धतीनं तुम्ही नियोजन करू शकता मित्रांनो. हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा मित्रांनो. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटनला ऑल करून ठेवा मित्रांनो, जेणेकरून आपले व्हिडिओ तुमच्या यूट्यूबवरती तुम्हाला बघायला भेटतील. भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये. जय जवान जय किसान मित्रांनो.